मी विश्वनाथ राणे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24 मधून आज आम्ही महायुतीचं पॅनल चारही बिनविरोध निवडून आलेलो आहोत। त्यामध्ये 3 शिवसेने पक्षाचे आहेत आणि 1 भारतीय जनता पार्टीचे आहेत। ह्या आजच्या बिनविरोध निवडून येण्याचं पूर्ण श्रेय माननीय माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आमचे कार्यसम्राट संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना जातं। त्याचबरोबर आमचे स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनाही जातं आणि याच्यामागे युतीच्या सर्व नेते मंडळींना जातं। नक्कीच पाहायला गेलं तर अटीतटीचा सामना होता, मात्र कुठेतरी बिनविरोध आणि काहींनी बंड देखील पुकारला होता, त्यामुळे कुठेतरी खटका बसला। नाही, सामना कुठेच अटीतटीचा नाही आहे। म्हणजे आजचं जे चित्र पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल अटीतटीचं राहिलेलंच नाही। आणि 16 तारीखला म्हणजे 15 तारीखला निवडणूक झाल्यानंतर 16 तारीखला चित्र स्पष्ट होईल की हा एकतर्फी आहे। युतीमध्ये जर आपण लढलो तर कशा पद्धतीत आपण जिंकू शकतो त्याचं हे ज्वलंत आजचं उदाहरण आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिका 1995 सालामध्ये प्रथम निवडणुका झाल्या, तेव्हापासून आजपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी केव्हाही बिनविरोध निवडून आलेले नाही। ही सगळी करामत आहे आमचे नेते शिंदेसाहेब यांची आहे आणि खासदारांची आहे। काय नाही, माझं नाव ज्योती पवन पाटील, कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक 24B मधून माझी निवड झालेली आहे। सर्वप्रथम रवींद्र चव्हाण यांचं मी आभार मानेन की त्यांनी माझा विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आणि वरिष्ठ आपले डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि रवींद्र चव्हाण यांचे पण खूप खूप आभार की महायुतीचा विजय झालेला आहे। प्रथमच उमेदवारी आहे, प्रथमच मी उभी राहिलेली आणि बिनविरोध जिंकून आलेली आहे। हा सगळा विजय माझ्या कार्यकर्त्यांचा आहे, माझ्या मतदारसंघाचा आहे। वाटलं होतं का तुम्हाला बिनविरोध होईल? ना होणार ना, कामं पण तशी केलेली आहेत, प्रभागात कामं पण खूप केलेली आहेत। रवींद्र चव्हाणांनी डॉक्टर श्रीकांत शिंदेने भरघोस निधी पण दिलेला आहे वॉर्डमध्ये। नाही, विकास करणार ना, आता सगळे चांगले आहेत, वरिष्ठ आहेत माझ्यापेक्षा, मी लहान आहे त्यांच्यापेक्षा, मला खूप काही शिकण्यासारखं आहे, जोमाने काम करू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।